सो नाउ विल सी व्हाइल लूप इन सी लैंग्वेज। अभी हम क्या करेंगे भाई, हाँ व्हाइल लूप करेंगे, हाँ फॉर लूप के थोड़ा एग्जाम्पल भी लेंगे, फिर से व्हाइल लूप लेंगे। तो आपका था डे क्यू, यहाँ यू कैन टेक एनी एग्जाम्पल, डे के जगह पे डी करो भाई, कोई प्रॉब्लम नहीं। इसको थोड़ा रिफ्रेश करता हूँ, ये थोड़ा क्लैश हुआ था, सो आई जस्ट रिफ्रेश दिस कोड। डे के जगह पे डी करो, कोई प्रॉब्लम नहीं। जो भी वेरिएबल लेते हो सेम वेरिएबल लो, यहाँ पे गलती मत करो भाई, यहाँ पर जो वेरिएबल लेते हो वही वेरिएबल लो, तो आपको क्या होगा, एरर नहीं आएगा। समझ में नहीं आया, एरर नहीं आएगा। आपको समजो पाचचा पाडा पाहिजे, पाचचा पाडा पाहिजे कितीपर्यंत, 5,50 51 आणि 5 इक्वल टू 5 प्लस डी इक्वल टू डी प्लस 5चा पाडा आहे ना, नाउ यू गेट 5चा पाडा, पाडा नाउ रन द कोड सी। हां हे बघा, हे जे व्हेरिएबल घेतलं तेच घ्यायचं बरं का, दिस इज अ मिस्टेक। हे बघा 5 1 5, 5 2 10, 5 3 15 सीधी आहे, 5 3 15, 5 चौक 20, 5 5 25, 5 5 30, 5 35 40 45 50, समजलं। नाउ इट विल बिकम 55 लूप विल ब्रेक, समजलं। सो यू कॅन टेक एनी लूप, समजलं। इथं काय केलं, 5चा पाडा आपण इथं तयार केला, समजलं। सो युजिंग लूप, लूप काय असतं माहिती का, वी आर डुईंग द सेम थिंग अगेन अँड अगेन, सो राईट डाऊन द सेम थिंग इन लूप, समजलं। म्हणजे काय, समजा तुम्हाला एक लक्षात घ्या, समजा तुम्हाला लिहायचं आहे, हाच कोड आहे, हा कोड लिहायचा आहे, पण एरिया इक्वल टू बेस इंटू हाईट हा ना, यू हॅव टू डू इट फॉर 10 रेक्टँगल्स। काय करायचे, फॉर 10 रेक्टँगल्स हा फॉर्म्युला लिहायचा। कसं करणार मग, यूज फॉर लूप, फॉर आय इक्वल टू 1 सेमिकोलन, ओके, आय लेस दॅन 11 सेमिकोलन प्लस प्लस आय, ठीक आहे। आणि तुम्ही काय करायचं, हे जे लॉजिक आहे राईट इन द फॉर लूप, दॅट्स इट। इनपुट बेस, इनपुट हाईट, एरिया, आउटपुट झालं। आता काय झालं माहिती आहे का, व्हॉट यू आर डुईंग इट फॉर 10 रेक्टँगल्स, समजलं नाही समजलं। आपल्या कॉलेजमध्ये समजा रिझल्ट काढायचे, किती मुलं आहेत आपल्या कॉलेज, समजा 1000 मुलं आहेत, किती आहेत 1000, फिजिक्सचे मार्क, केमिस्ट्रीचे मार्क्स, मॅथचे मार्क आणि टोटल काढायचे। काय करायला आपल्याला, इनपुट किती मुलं आहेत 1000, बरोबर, बरोबर आहे ना, 1000 एक करू, इनपुट फिजिक्सचे मार्क्स, केमिस्ट्रीचे मार्क्स, बरोबर, मॅथचे मार्क, आणि मग इथे काय करावं लागेल सांगा मला, टोटल इक्वल टू फिजिक्स प्लस केमिस्ट्री प्लस मॅथ आणि आउटपुट काय करावं लागेल, टोटल झालं। सो इन दिस वे ॲव्हरेज इक्वल टू टोटल डिवाइड बाय 3 आणि नंतर ग्रेड। इफ जर ॲव्हरेज ग्रेटर दॅन, जर तुमचं ॲव्हरेज ग्रेटर दॅन 90 असेल अँड ॲव्हरेज लेस दॅन 100 असेल तर ए प्लस ग्रेड, एल्स इफ, ठीक आहे, ग्रेटर दॅन 80 असेल, लेस दॅन 90 असेल तर ए ग्रेड, एल्स इफ ग्रेटर दॅन 70 असेल, अशा पद्धतीने मी ग्रेड काढा। क्लिअर झालं नाही झालं। सो दिस इज द प्रोग्राम फॉर मार्कशीट ऑफ द स्टुडंट, समजलं नाही समजलं, येस ऑर नो, समजलं ना। सो लाईक दॅट यू राईट द प्रोग्राम। नाउ विल सी अनदर लूप, कोणता लूप शिकायचं आपल्याला, आता आपल्याला शिकायचं व्हाईल लूप। कोणता आहे, व्हाईल लूप शिकू आपण। सो लेट अस सी द व्हाईल लूप, ठीक आहे। आपण त्याच्या अगोदर हा पाडा जो आहे ना, आपण हा कॉपी करूया, विल कॉपी दिस पाडा, ओके, फॉर पाडा, ठीक आहे। आणि ह्या व्हाईल लूपचा आपण कोड कॉपी करूया, एडिट दिस कोड, फॉर लूप व्हाईल लूप दोन्ही सारखेच आहेत, काही फरक नाहीये, काहीही फरक नाहीये, ठीक आहे। मी काय करतो, कॅन्डिज 0 करूया, व्हाईल कॅन्डिज लेस दॅन इक्वल टू 6, सी हियर, दिसतं इथं, कॅन्डिज किती होते, 0 होते,
आय गो टू फर्स्ट, मी पहिले जातो. नेक्स्ट कॅन्डीज किती आहेत? 0. कॅन्डीज आर 0. वाईल कॅन्डी लेज इक्वल 6, जोपर्यंत कॅन्डी लेज इक्वल 6 नाही होत तोपर्यंत हे लूप होत राहणार. आणि ज्यावेळेस कॅन्डी लेज इक्वल 6 होते लूप विल ब्रेक. मग काय होईल? 8 1 कॅन्डी रिमेनिंग 0, रिमेनिंग 0. कॅन्डीज किती असल्या? 0. नेक्स्ट कॅन्डीज इक्वल टू कॅन्डीज प्लस 1. किती झाली कॅन्डी आता? 1. अगोदर होतं 0 आहे पहा. अगोदर किती होतं? कॅन्डी 0 होतं. आता काय झालं? कॅन्डीज इक्वल टू कॅन्डीज प्लस 1. कॅन्डी झाले 1. 1 लेस दॅन 6 आहे का? हे पहा 1 लेस दॅन 6 आहे का? आहे का? ट्रू आहे का? नाही ट्रू आहे ना. ट्रू. जोपर्यंत हे ट्रू आहे ना हे होणार. मग काय येईल? मग रिमेनिंग 1. नेक्स्ट परत काय होईल? कॅन्डी विल बी 3. नेक्स्ट कॅन्डी विल बी 4. नेक्स्ट कॅन्डी विल बी 5. नेक्स्ट कॅन्डी विल बी 6. 6 लेस दॅन इक्वल टू 6 आहे का? ट्रू. Yes. Can you see this? And now loop will break because candies are now candies equal to candies plus 1. Candies are 7. 7 less than equal to 6 आहे का? 7 less than equal to 6 आहे का? नाही आहे. False. Now loop will break and in this way loop will break. Simple. So in this way we have seen this simple example of while loop. समजलं? सेम फॉर डू वाईल लूप. वाईल डू वाईल लूप सारखा आहे. डू वाईल मध्ये काय करतो आपण माहिती आहे का? पहिलं कंडिशन लिहितो, पहिलं प्रोग्राम लिहितो आणि इथं व्हाईल कंडिशन इथं लिहितो आणि इथं सेमिकोलन आहे बरं का डू वाईल मध्ये. वाईल मध्ये इथं सेमिकोलन नाही आहे इथं कुठंच. डू वाईल मध्ये काय? डू वाईल मध्ये सेमिकोलन आहे. क्लिअर झालं? येस और नो? आय जस्ट कॉपी दिस कोड. नाउ वी आर स्टॉपिंग नाउ. दिस इज आवर लास्ट प्रोग्राम नाउ. I run the code. Game equal to 0. Played game. Game equal to game plus 1. Game झाला 1. Next game 1 less than equal to 1 आहे का? Game 1 less than equal to आहे का? जोपर्यंत ही कंडिशन फॉल्स होत नाही तोपर्यंत राहणार ते. आता रिटर्न 0. नेक्स्ट काय झालं? काय नाही काय? हे पहा 1 लेस दॅन 1 आहे का? फॉल्स. म्हणून प्रोग्राम टर्मिनेट झाला. समजले? समजले? हे पहा गेम इक्वल 0. प्लेड अ गेम. गेम प्लस प्लस. आता काय झाला? गेमची व्हॅल्यू झाली 1. 1 लेस दॅन इक्वल टू 1 आहे का? आहे का? फॉल्स. सो लूप विल ब्रेक. रिटर्न 0. ते जर समजा असं असलं असतं, ते समजा वाईल गेमचे आपण काय करू? इथं आपण काय करू? गेम लेस दॅन इक्वल टू आपण काय करू? हे आपण काय करूया? गेम्स मध्ये काय करू आपण? हे काय करू? 5 करू. 5. ठीक आहे. काय करायचे? 5. आणि इथे गेम्स मायनस मायनस करू आपण. मायनस मायनस. आता रन करू आपण. ठीक आहे. नाउ चेक इट. व्हॉट विल हॅपन? गो टू नेक्स्ट. गेम 5 आहे. प्लेड गेम. गेम इक्वल गेम मायनस 1. गेम 4 झाला. बरोबर आहे. 4 लेस दॅन इक्वल टू 1 आहे का? चेक इट. आहे का 4 लेस दॅन इक्वल टू 1? 4 लेस दॅन 1 आहे का? फॉल्स. अगेन लूप विल ब्रेक. समजलं नाही? समजलं? मग आपल्याला काय करावं लागेल इथं? जर लूप व्हायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला? while game greater equal to 1. Now visualize the code. जोपर्यंत गेम ग्रेटर इक्वल टू 1 आहे तोपर्यंत कोड रन होईल. हे पहा आता किती आहे? 4 ग्रेटर इक्वल टू 1 आहे का? ट्रू. आता जाईल प्लेड अ गेम. परत प्लेड अ गेम. गेम इक्वल टू गेम मायनस 1. आता किती होईल? हे झालं 3. अगोदर किती होतं? 4 होतं. आता किती झालं? 3. 3 लेस इक्वल टू 1 आहे का? आहे. ट्रू. 2 झालं. 1 झालं. आता 1 लेस इक्वल टू 1 आहे का? आहे. ट्रू. आता काय होईल? लूप विल ब्रेक.
सो दिस इज अ डू वाईल लूप. डू मध्ये काय पहिलं रन होतात नंतर कंडिशन चेक होते आणि वाईल मध्ये काय बोलाले पहिलं कंडिशन चेक होती नंतर कोड रन होतात. समजलं नाही समजलं. सो दिस इज द सिंटॅक्स ऑफ वाईल लूप and this is the output. Okay, so in this way I will share this code with you now. Okay, you just go through it and you just run this code. I'm just sharing this code link with you now. हे कोड मी तुम्हाला देत आहे आता. You just go through it, run करा कोड and execute it. Okay, can you switch on your camera and give the feedback? How was the lecture? Or you can switch off your camera, just say in audio द्वारे सांगा सर ऋतुजा कसं वाटलं सांगायचं. लेक्चर चांगलं वाटलं, कन्सेप्ट क्लिअर झाले, कॉन्फिडंट वाटते, आदित्य सांगायचं. प्रत्येकाने एक एक वाक्य 2-2 वाक्य बोलायचं ना. आपण थांबू. आपण समजलं काय करायचं. आपण सिलेबस सगळं कव्हर केलेलं ऑलमोस्ट. आय विश यू ऑल द बेस्ट. रेकॉर्डिंग मी टाकून देतो, शेअर करतो. कसं वाटलं प्रत्येकाने 2-3 वाक्य बोला आणि देन विल स्टॉप. ठीक आहे. और यू कॅन शेअर युअर फीडबॅक ऑन माय नंबर ऑल्सो. दिस इज माय नंबर. आय शेअर दिस 72-73-455. कसं वाटलं ऋतुजा, आदित्य? Then we'll stop. In next 2 minutes we are going to stop now. Just share your feedback. कसं वाटलं? Are you feeling confident and happy? You tell your branch and how are you feeling now? म्हणजे लेक्चर करण्याच्या अगोदर कंडिशन काय होती आता काय वाटतं तेवढं सांगा. चला ऋतुजा सांगा, तुम्ही आदित्य सांगा. वी आर थँकफुल टू. नाव काय विसरलं तुझं नाव? सर आदित्य. आदित्य, थँक्यू व्हेरी मच. आदित्यनं भरपूर मदत केली आपल्याला. सांगा पटपट सांगा आणि आपण मग थांबू. आपण नंदिनी कसं वाटलं? जानवी, अरे बोला पटकन. सर लेक्चर चांगलं होतं. चांगलं म्हणजे काय? अगोदर काय होतं आता काय फरक पडला ते सांगा. चांगलं म्हणजे काय? एका नाही, श्रावणी पहिले बोला. हां